5 दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे राहाता पालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये पाणी घुसून झालेल्या नुकसानीच्या धक्क्यातून व्यापारी सावरले नाही. तोच काल सायंकाळी 6 वाजता पावसानं राहात्यात जोरदार हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. या जोरदार पावसानं नगरपालिकेच्या 3ही शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये पुन्हा पाणी घुसलं. अनेक गाळ्यांमध्ये पाणी गेल्यानं व्यापाऱ्यांचे पुन्हा एकदा नुकसान झाले. बुधवारी राहात्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यावेळी पालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गाळ्यांमध्ये पाणी घुसलं होतं. पावसाच्या पाण्यानं माल भिजून व्यापाऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं. सायंकाळी पुन्हा जोरदार पाऊस झाला. रात्री 9 पर्यंत पाऊस सुरूच होता. या पावसामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शॉपिंग कॉम्प्लेक्स, छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि पालिका कार्यालयाखालील शॉपिंग कॉम्प्लेक्स अशा 3ही व्यापारी संकुलामध्ये पाणी शिरलं. बुधवारी रात्री झालेल्या पावसानं व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्यानंतर 5 दिवसात पुन्हा व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पालिकेनं कुठलीही उपाययोजना केली नव्हती. त्यामुळे सोमवारी सायंकाळी आलेल्या पावसानं गाळ्यात पाणी घुसून व्यापाऱ्यांचे पुन्हा नुकसान झाले. मार्च एंडला पालिकेच्या थकबाकीसाठी प्रशासनानं चौकामध्ये थकबाकीदारांची नावे लावली होती. ज्यांनी गाळेपट्टी भरले नाही असे अनेक गाळे सील केले. या अधिकाराची पालिकेला जशी जाणीव आहे तसे पावसामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून या कर्तव्याचा पालिकेला विसर पडलाय. त्यामुळेच आमचे नुकसान झाले अशी संतप्त प्रतिक्रिया गाळेधारकांनी व्यक्त केली आहे. मुख्य अधिकारी साहेबांनी आम्ही वारंवार त्यांना सूचना दिलेल्या आहेत. आम्ही स्वतः लेखी आश्वासन दिले आहे. सलीम भाऊ होते, दशरथ भाऊ होते, स्वतः आम्ही गाळेधारक होतो. स्वतः जाऊन मुख्य अधिकारी साहेबांना निवेदन देऊन 7 तारखेच्या पावसामुळे झालेली नुकसान भरपाई मागितलेली आहे. आणि पाऊस हा वारंवार होणार असून मुख्य अधिकाऱ्यांना आम्ही लेखी आश्वासन देऊनही मान्य मुख्य अधिकारी साहेबांनी इकडं कुठल्याही प्रकारे बघितलेलं नाही आहे. आम्ही 7 तारखेपासून वारंवार 3 चेंबर छत्रपती कॉम्प्लेक्सला असून ते चेंबर उपासण्यासाठी आम्ही उपसा मागितला. मान्य मुख्य अधिकारी साहेबांनी उपसा नावाची चीजसुद्धा दाखवलेली नाही आम्हाला. आम्ही मान्य मुख्य अधिकाऱ्यांना सांगितलं होतं ते चेंबरचं काम चालू करा. स्वतः सलीमभाई स्वतः होते, दशरथ भाऊ होते, व्यापारी मंडळ सगळं होतं छत्रपती कॉम्प्लेक्समधलं. मुख्य अधिकारी साहेबांना आम्ही दाखवून दिलं चिची चंबर नाही आहे. तो चंबर JCB आणून त्यांनी आत्ता खोदला आणि मग ते पाणी काढण्यात आलं. आज मी तिला दिनांक आज 12 रोजी सायंकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी पाऊस चालू झालेला आहे. आता तो पाऊस उघडण्यात आलेला आहे. या पावसाचं जलपूजन आम्ही आमच्या हाताने केलेलं आहे. मान्य मुख्य अधिकारी साहेब गेले कुठं आत्तापर्यंत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलात माझं दुकान आहे. मी एक व्यापारी आहे. 7 तारखेच्या आणि आज 12 तारखेला जे पाऊस झाला आहे त्यामध्ये आमच्या दुकानामध्ये प्रत्येकाचं पाणी गेलेलं आहे. यासाठी आम्ही प्रशासनाला वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. पण या ठिकाणी ह्या कॉम्प्लेक्सला पाणी जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचं आउटलेट काढलेलं नाही. त्यामुळे हे पाणी निघणं तसंही अवघड आहे. तरी या गोष्टीवर काय नगरपालिकेने काहीतरी मदत करावी, आम्हाला व्यापाऱ्यांचं नुकसान होण्यापासून वाचवावं ही आमची इच्छा आहे. तर गाळ्यांमध्ये पाणी शिरल्यानंतर नगरपालिकेच्या वतीनं तात्काळ उपाययोजना सुरू करण्यात आली आणि पाणी बाहेर काढण्यास मदत करण्यात आली. यावेळी मुख्याधिकाऱ्यांसह उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे उपस्थित होते. यावेळी पठारे यांनी बोलताना नगराध्यक्षांवरही टीका केली. ह्या ज्या कॉम्प्लेक्समध्ये महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉम्प्लेक्समध्ये आज जर तुम्ही सत्य परिस्थिती बघितली तर इथं पूर्ण पाणी साचलेलं आहे आणि ते ॲक्च्युली लोकांच्या दुकानात गेलेलं आहे आणि व्यापाऱ्यांचं सुद्धा या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. पण आता मी ज्यावेळेस कर्मचाऱ्यांची चर्चा केली आणि त्यांची माहिती घेतली त्यावेळेस ह्या ज्या कॉम्प्लेक्सला जे आहे मला वाटतं त्याचं आउटलेट या ठिकाणी बाहेर काढलेलं नाही असं मला व्यापाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. तर मी त्याच टायमाला माननीय मुख्याधिकारी साहेबांना किंवा आमच्या प्रशासनाला सांगितलेलं आहे की ह्या ठिकाणी जे जिन्याखालचा जो भाग असेल तिथं आपण एक पाण्याची मोठी टँक या ठिकाणी बांधण्यात यावी तर जेणेकरून हे जे पाणी साचणारं जे पाणी आहे ते त्या ठिकाणी साचलं आणि त्या ठिकाणी आपल्याला उपसा केंद्रामार्फत ते बाहेर काढता येईल अशी या ठिकाणी या कॉम्प्लेक्सची परिस्थिती लक्षात घेता या त्या ठिकाणी त्यांना कळवलेलं आहे. दुसरा जो छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्सचा जो विषय आहे त्याचं आजही पण जे पाणी साचण्याचं प्रमाण आहे, आज पावसाचं प्रमाण जास्त आहे त्यामुळं पाण्याची आवकसुद्धा जास्त आहे. कारण ज्या आपल्या ड्रेनेजच्या ज्या नाल्यांची साईज आहे त्या पूर्ण भरून वाहून राहिलेल्या आहे. त्या क्षमतेच्या वर पाणी आज तयार झालेलं आहे म्हणून ते पाणी आज काही ठिकाणी बॅकनी पण येऊ राहिलं आणि व्यापाऱ्यांच्या संकुलांमध्ये ते येऊ राहिले. परंतु या ठिकाणी आमची जसं शिवसेना असेल, आमचे शिवसैनिक असतील, हे या संकटाला पूर्ण ताकदीनिशा सामोरे जात आहोत आणि या परिस्थितीला आम्ही तोंड देत आहोत आणि आम्ही सदैव व्यापाऱ्यांच्या सोबत राहून व्यापाऱ्यांच्या अडचणी कशा दूर होतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. परंतु मला या ठिकाणी मगाशी एका व्यापाऱ्याने येऊन सांगितलं की शिवाजी चौकामध्ये
जे काहीतरी कोणतरी 2-4 लोक आले म्हणजे त्यांचे नामोल्लेख करण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे, पण परंतु त्यांनी असं सांगितलं का हे जे आहे पूर्ण हे याला शिव जबाबदार आहेत आणि शिव हे काही पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन याचं फोटो सेशन करून हे जनतेमध्ये पसरवित आहे. परंतु जर सत्य परिस्थिती जर बघितली तर फोटो सेशन कोण करून गेलेलं आहे हे सगळ्या व्यापाऱ्यांना माहीत आहे. आम्ही फोटो सेशन करणाऱ्यामधले व्यक्ती आम्ही नाही आहे, आम्ही प्रत्यक्ष कृतीमध्ये करणारे माणसं आहे, कारण आम्ही सर्वसामान्य माणसं आणि सर्वसामान्य चळवळीतून आम्ही तयार झालेलो माणसं आहे. त्यामुळं आम्हाला फोटो सेशन करण्याची कुठलीही आवश्यकता नाही आणि भविष्यातही आम्ही करणार नाही. पण या ठिकाणी प्रामुख्याने पाहिलं पाहिजे होतं का या जर ठिकाणी जर याला कोणी जबाबदार असेल तर या ठिकाणचे पहिले नगराध्यक्ष या ठिकाणी पाहिजे होते आणि या पालिकेचे प्रशासकीय शिव या ठिकाणी पाहिजे होतं. हे दोघं या कारणीभूत आहे. पण जर आज परिस्थिती जर बघितली तर आज नगराध्यक्ष या ठिकाणी पुढे फिरलेले नाही, ते महिला आहे याचा आम्हाला आदर आहे, परंतु त्यांचे पती किंवा त्यांचे नगरसेवक या ठिकाणी पाहिजे होते. पण आजही मी ज्यावेळेस कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली तर आजही या पाणी उपसा केंद्रामध्ये शिव या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि शिव हे प्रशासनाची कारवाई करून हे पाणी उपसा करण्यासाठी ते या ठिकाणी मदत करीत आहेत. तर नगरसेवक सलीम शहा यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. पालिकेचा वार्ड नंबर 7मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेलो आहे आणि हे जी परिस्थिती जी निर्माण झालेली आहे व्यापाऱ्यांना का त्यांच्या दुकानात जिकडं तिकडं पाणी जाणं हे माझ्या वार्डातलं आहे. आणि परवा दिवशी आम्ही शिवसाहेबांची जर पूर्ण व्यापारी घेऊन जाऊन नगरपालिकेत गेलो तो शिवसाहेब आरेकारीची भाषा वापरतात आणि सत्ताधारी लोकांना जर विचारलं का तुम्ही हे कामं करा तर ते म्हणतात तर त्या लोकांनी केलेलं आहे. पहिले लोकांनी जर त्यांनी एक कामं केले चुकीच्या मार्गाने कामं केलेले आहे तर लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवून जे तुम्हाला आज निवडून आणलं आज तुम्ही त्याच्याकडे बोटं करून बोलता. तुम्ही फक्त खुर्च्यासाठी आलेले आहे का? अध्यक्ष असो उपाध्यक्ष असो सीओ असो यांना खुर्च्यासाठी यांच्या सेपरेट ऑफिससाठी हे करतात. जर व्यापाऱ्यांना त्यांचे नुकसान भरपाई जर करून दिली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि रस्ता रोको करू आणि व्यापाऱ्यांना नगरपालिकेने अध्यक्षांनी राजेंद्र पिपाडा हे नगराध्यक्ष असू हे जर नगरपालिकेत लोकांची भूमिका जर मांडायला ऐकायला येत नाही उपनगराध्यक्ष असू हे जर येत नाही यांना खुर्च्या पाहिजे ना यांना AC पाहिजे यांना बसायला गोल फिरणाऱ्या खुर्च्या पाहिजे तर नगरपालिका कोणाच्या बापाची ठेव नाही आहे. नगरपालिका ह्या लोकांनी तुम्हाला विश्वास दाखवून तुम्हाला निवडून आणून दिलेले आहे आणि तुम्ही जर नगरपालिकेच्या लोकांना आणि नागरिकांना जर सुविधा देत नसेल तर तुम्ही तुमच्या खुर्च्या खाली करावा अन्यथा आम्ही तुमच्या तोंडाला काळं वासू. न्यूज रिपोर्टर संदीप वावळ, SN मीडिया, राहता.